राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आज जाहीर प्रवेश केला। या कार्यक्रमादरम्यान रहमतपूर येथे बोलताना अजितदादा पवार पहा फक्त भरारी वृत्तसेवा या यूट्यूब चॅनलवर। आता अवकाळी पाऊस आला, आताचा पाऊस सीझन पण नाही। मे महिन्यात पाऊस सुरू झाला ती संपला कधी? आता नोव्हेंबरमध्ये 6 महिने कधी पाऊस झालेला बघितलाय का? एवढं नुकसान झालं। शेवटी शेतकरी उभा केला पाहिजे। कुठं कापूस गेला, कुठं सोयाबीन गेला, कुठं कांदा गेला, कुठं केळी गेली, कुठं बारक्या लागली मार खाल्ला, वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पिकं अडचणीत आली, फळबागा गेल्या। त्याला पॅकेज देण्याच्या करता दिवाळीच्या आत 32,000 कोटी रुपये आम्हाला लागले। 32,000 कोटी शेतकऱ्याला तर पण उभा केलं। काहींच्या जमीन खरेदून गेल्या, काहींचे तिथं बांध फुटले, पाझर तलाव फुटले आणि परत पाऊस पडला दिवाळीनंतर। लोकांनी माझ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोकण भात कापला आणि त्याचा आता तयार करायचा, ते सगळं चाळवा मिळून सगळं भिजून गेलं। तिथं नुकसान झालं। तो पुन्हा खर्च 8,000 कोटीने वाढला। 40,000 कोटी रुपये वाढले। आम्ही सांगितलं होतं की पीक कर्जाच्या बद्दलचा आम्ही निर्णय घेऊ, परंतु मी सांगतो बाबा सगळी सोंग करतात, पैशाचं सोंग नाही करताय तर लगेच विरोधात म्हणतात, मग तुला त्यावेळेस कळलं नव्हतं का? आणि त्यावेळेस मला काय माहिती 40,000 कोटी झाला? मी काय ज्योतिषी आहे का? मी पंचांग बघतो काय? बघतो काय? मी आपलं नेहमीच्या आमदारांनी सांगितलं, मागाशी कुणीतरी संभाजी बोलला 2003-4चा दुष्काळ कसा होता आम्ही अनुभवला ना। मीच पालकमंत्री होतो इथं, तेव्हा पण असंच झालं। ते काही पाऊस पडला काही होईना। त्या विक्रम बाबा पाटणकरांच्या पाटणमध्ये या मोठ्या विंड मिल उभ्या केल्या होत्या, आपल्याकडे नव्हत्या, तिकडे होते। काही याचे असे का हुशार की त्यांनी लोकांना सांगितलं की ब्लेड एवढी मोठी आहे की ब्लेड आपल्याकडे येणारी ढग अडवताय या समुद्राच्या ढग तिकडे देऊन देत नाही ती ब्लेड। मग चला म्हणजे तिथं जाऊन आपण तोडून टाकू ते। आता काय यांना म्हणावं, असं कुठं असतं का? कधी कधी निसर्गाने 72चा दुष्काळ तुम्ही लोक सांगतात, आम्ही लहान होतो पण तो आला नाही का 72चा दुष्काळ? त्याच्याही नंतर वेगवेगळे दुष्काळ आले। दुष्काळाने खचून जायचं नसतं आणि त्याच्यातून पुन्हा माणसाला उभं करायचं असतं। ते काम आज महायुतीचं सरकार करते। केंद्राने टीम पाठवली, ती टीम सगळीकडे बघते आणि केंद्राकडनं पण निधी मिळवण्याचा प्रयत्न करतोय। आज वेगवेगळी विकासाची कामं आपल्याला करायची। मधल्या काळामध्ये थोडंसं तुम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं तुमच्या विकास कामाला काही खीळ बसली, त्याला पुन्हा आपल्याला जोर द्यायचा आहे। आणि हा जोर देत असताना मला अनेकदा तुम्ही माझे सांगायचे की दादा आमचा रहमतपूरचा एसटी स्टँड, माझी नगरपालिका आणि एसटी महामंडळ असा एकत्र मिळून प्लॅन केला तर चांगला होईल, परंतु तो काही ना काही निमित्तानं तो राहून गेला आणि अशा पद्धतीनं ते सगळं अडचण आली। त्याच्यामध्ये मी मागच्या काळामध्ये असताना मला वाटतं काही 50 कोटी रुपये मी दिलेले होते रस्त्यांच्या कामाकरता, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे त्या ठिकाणी रस्ते केले गेले आणि त्याच्यामध्ये सुनील माने उपोषणाला बसले होते। मित्रांनो, मी माझ्या बारामतीमध्ये मी सगळ्यांना सांगतो, माझ्या बारामतीमध्ये येऊन तुमची कामं बघा। मी त्या कामामध्ये पहाटे 6ला उठून साईटला जातो। आता जाऊ शकत नाही कारण 6ला उजाडलेलं नसतं, 6:15 जातो। आजच गेलो त्याला 6ला काही दिसलं, लोक म्हणले 6:15 वाजले की जरा उजाडलं मग दिसलं। आता काय करायचं काय? उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही। तर ते असं सगळं झालं, पण मी कामाचा दर्जा फार चांगला ठेवतो। तुम्ही बघा, राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पुणे जिल्हा बँक आज उत्तम चालली। राष्ट्रवादीच्या ताब्यातली सातारा जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली। कोल्हापूर जिल्हा बँक आज राज्यात नंबर 1ची चालली। मित्रांनो, संस्था चांगल्या चालवायच्या असतात। मी अनेकांना मदत करतो, एनसीडीसी मध्ये मदत करतो। अमित शाह साहेब म्हणाले, अजित ज्या कारखान्याला गरज पाहिजे त्याला मी निधी देतो, आम्ही शिफारस करतो, अमित शाह साहेब पैसे देतात, परंतु ते पैसे सत्कारणी लागले पाहिजे। आज क्षेत्र वाढतंय, वेगवेगळ्या योजना, जे काटापूर असेल त्याच्या संदर्भात उमोडी असेल, त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कदर असेल, त्यांच्या इथलं धंदेवाडी, हंबरवाडी, हे कराडच्या परिसरातल्या उपसा सिंचन योजना असतील। मित्रांनो, या सगळ्या योजना आम्ही राष्ट्रवादीमध्ये सरकार असताना आम्ही त्याच्यामध्ये त्याला योजनांना मंजुऱ्या दिल्या, त्या योजना चालल्या, त्याला आता निधी देण्याचं काम करतो। माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की मी आज तुम्हाला रहमतपूरमध्ये सांगतो, मी अर्थसंकल्प मार्चला सादर करेन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवीन वर्षामध्ये नवीन बजेट टाकून, पण एकदा सांगितलं बाबांनो, सारखी कर्जमाफी होणार नाही की माझ्यावर टीका, बघा या असा करतो, बघा ती तसं करतो। मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय? त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे, तुमच्या फळबागांना दर चांगला मिळाला पाहिजे। आता AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
ते आलंय. आम्ही लोकांनी बारामतीमध्ये अनेक ठिकाणी एआयचा वापर करून दांगणी केलेला आहे. आम्ही गेले 3 वर्ष प्रयोग केले. रहमतपूरकरांनो, त्याच्यामध्ये 70 टन ऊस काढणारा माणूस आता 100 ते 110 टन ऊस काढायला लागला. 30-40 टनांनी ऊस वाढला. जो 90-100 टन काढत होता तोच 140 पर्यंत पोहोचला. त्याचं आपल्याला करायला नको. त्याकरता यंदा 500 कोटी रुपये मकरंदाबाला विचारा, कृषी विभागाच्या करता, एआयच्या करता, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या करता ठेवलेले. या फायदा त्याचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, ते रोप आहे ना ऊसाचं, ते 2 रुपयाला ठेवलेले. अतिशय चांगल्या पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पण माझ्या शेतामध्ये तो ऊस लावला. आज दुपारी मी आईला भेटायला गेलो, तो चक्कर लगेच शेतात मारली. एकदम बेस्ट ऊस आहे. कधीतरी येऊन बघा. तुम्ही म्हणाल राज्याचं राजकारण करतो ना, ह्याचा ऊस कसं एवढं चांगला, पण त्याला एआयचा वापर केला आणि त्यामधनं साधारण टनेज तर वाढेलच, परंतु मित्रांनो हे आपल्याला करावं लागेल. काळानुरूप तुम्हाला मला शेतीमध्ये बदल करावा लागेल. आपल्या आजोबांनी, पंजोबांनी, बापांनी शेती केली तशीच तुम्ही शेती केली पाहिजे असं कुठेही सांगितलेलं नाही. उत्पादन खर्च कमी, खताचा खर्च कमी आणि पाण्याचा खर्च कमी आणि उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, टनेज वाढवायचं. हे फक्त एआय त्यालाच करता येत नाही. तुम्ही कुठल्याही पिकाला करू शकता. ही टेक्नॉलॉजी जगाने मान्य केलेली आहे. हे मशीन तुम्हाला सांगतं तुमच्या मोबाईलवर की आज उसाला पाणी द्यायला पाहिजे का नाही. द्यायला पाहिजे असेल तर ते सांगतं अर्धा तास पाणी मोटर चालू करा, अर्धा तास पाणी द्यायचं. जर जमिनीत ओलावा असेल तर ते सांगतं पाणी देऊ नका. आणि त्याच्यामुळं त्या पिकाला जेवढं पाणी लागतं तेवढंच मिळत राहतं. त्याच्यावर ऊस पण एकदम रगडार येतो, कांद्याच्या पातीसारखा ऊस दिसतो, टनेज वाढतं. त्या संदर्भामध्ये मी सुनीलला, संभाजीरावला, शहाजीरावला विनंती करेन की तुम्ही माझ्याकडे या. आपल्याच सातारचं त्यांचं गाव कुठलं नलोऱ्यांचं, वाडेचे नलोरे आमच्याकडे प्रिन्सिपल आहेत. त्यांनी नेदरलँडला जातात, हे सगळं ते करतात आणि त्यांचा फार त्याच्यात अभ्यास आहे. आता इथल्याच वाड्याचा माणूस बारामतीला येऊन ते चांगलं करतोय आणि मग तुम्हाला करायला काय. त्याकरता हे नितीन पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, त्यांनी पण त्याच्यात 2,000 शेतकऱ्यांना 2 कोटी रुपये बाजूला काढले. पण वाटतं 10,000 रुपये, 10,000 रुपये हे अनुदान देत आहे. आज VSI तुम्हाला 8,500 रुपये देतात. पहिले कुणी लावतील ते. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत बाबा. नुसतं राजकारण करून चालत नाही, नाहीतर राजकारण करायचं. आज सुनील माने असं काय बोलला आणि अजित पवार असं काय बोलला आणि मग अजितकडे असं काय करतो, ती बाळासाहेब कोळच करत असते. अरे त्यांना काय बोलायचं ते बोलतील ना. आपल्या रानातलं गाजर गवत तरी काढा, तिच्या ते पहिलं तुम्ही रान स्वच्छ करा, तिथलं पहिलं पीक बघा. तुमची पिकं चांगली असतील तर प्रपंचहून मुलाबाळ चांगली चालतील. या सगळ्या गोष्टीचा बाबांनो विचार करा. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्याला त्या रस्त्याने जायचंय. मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु मला आपल्याला सगळ्या साताराकरांना एक सांगायचंय, मी नुसता बोलत नाही, मी करून दाखवतो. मी कामाचा माणूस आहे. मला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, राष्ट्रवादीच्या पाठीशी तुम्ही साताराची ताकद उभी केली. मेडिकल कॉलेज तुमच्याकडे येत नव्हतं. मेडिकल कॉलेज कसं केलं आणि कसे पैसे दिले हे माझं मला माहिती. त्यावेळेस तुमच्या सातारचे मुख्यमंत्री असताना देखील मी माझं मेडिकल कॉलेज पुढच्या कॅबिनेटला मंजूर केलं, आधीच्या कॅबिनेटला सातारचं मेडिकल कॉलेज मंजूर केलं. की उद्या कोणी म्हणायला नको उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंजूर केलं, मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यामध्ये नाही. माझं मेडिकल कॉलेज चालू होऊन 5 वर्ष झाली इमारत होऊन. आता ही इमारत होती, नंतर मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालं, पैसे दिले, त्या इरिगेशनची जागा घेतली, ते मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू केलं. इथलं सैनिक स्कूल चव्हाण साहेबांनी काढलेलं, त्या सैनिक स्कूलला 500 कोटी रुपये मंजूर केले. तिथं जाऊन बघा कामं चालू केलं. हे कुणी मंजूर केलं, पुढची सही झाली बघा. इथं आताच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याला वेगवेगळ्या पद्धतीने निधी कसा देता येईल हा प्रयत्न आम्ही करत असतो. कारण सातारा आपल्या सर्वांचा जिल्हा, मी कधी तुझेपणाची वागणूक केलेली नाही. आणि अजूनही आपल्याला खूप काही कामं करायची. अनेक रस्ते आपण नॅशनल हायवेच्या मार्फत, त्याच्या हायवेच्या मार्फत, NEPच्या मार्फत त्या ठिकाणी करतो. आज इथं मकरंदाबा बसले, त्यांना विचारा. तिकडच्या भागामध्ये देखील परवा त्यांनी मला बाईला बोलवलं होतं. शाही साहेब त्यांनी त्यांचा सगळा पोवाडे आणि त्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. ते आज नाहीये, त्यांचं स्मारक करायचं होतं. त्याच्यामध्ये माझ्याकडनं टिकाव टाकून घेतला, भूमिपूजन. आम्हाला विचारलं बाबा पैशाचं काय नाही, आता तुम्हीच द्यायचं. मी मुंबईला गेलो, किती पैसे लागतात विचारलं, 25 कोटी रुपये त्यांना लागणार आहे. उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये मी 25 कोटी रुपये मंजूर करून देतो. सांगायचं तात्पर्य, मी मागाशी सांगितलं मी कामाचा माणूस आहे. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात, माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं याला सारखं दमातच बोलतो का. आता मला हळू बोलता येत नाही, तर मी काय करू. मी असं म्हणायला अरे बाबा ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही त्याचं काय. त्याच्यामुळे जो काही माझा आवाज
माझ्या आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे तो आवाज माझा आहे, त्यात माझा काय दोष आहे? माझा काहीच दोष नाही. त्याच्यावर तुम्ही पण काही काळजी करू नका. आम्ही सुनील असेल, संभाजी असेल, शहाजी असेल यांना सगळ्यांना साथ देऊ. नव्या कामाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. 25 वर्ष झाली मला राजकारणातून, 35 वर्ष झाली. आज 8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, का कुणीच 8 वेळेला निवडून देतील? अरे एकदा निवडून आला दुसऱ्यांदा निवडताना फाटफाट फाटती असंही सगळं. आणि त्याकरता आम्ही काम करतोय. राज्यातल्या नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी आम्ही सगळेजण उभे राहू. सामान्य जनतेच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आम्ही आज सरकारमध्ये गेलो, केंद्राचा मदत झाली पाहिजे, राज्याची मदत झाली पाहिजे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध योजना आणत आहे. राज्याच्या सत्ताकरणात, समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास आज आमचा सगळ्यांचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं, आया बहिणींना वेगवेगळ्या अडचणी येतात त्याच्यावर मात करून त्यांना मदत करणं, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तुमच्या माझ्या देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण काम करत होतो. यापुढे देखील आम्ही काम करत राहणार अशा प्रकारचा शब्द मी ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला देतो. आणि एकंदरीतच आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये पुन्हा ही सगळी आमची टीम सामील झाली. सुनील मानेजी सामील झाले आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून या नात्याने मी मनापासून स्वागत करतो. परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना आदराची, नम्रतेची, कळकळीची विनंती, बाबांनो तुम्ही पण सुनील आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, सहकार्य करा. त्यांच्याकडनं विकासाची कामं करून देण्याच्या करता हा अजित पवार अर्थमंत्री म्हणून कुठे कमी पडणार नाही अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या, सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.